नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, निफ्टीमध्ये जर हायेस्ट वेटेज कोणत्या सेक्टरचा असेल, आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे. तर तुम्हाला माहिती असेल की फायनान्स सेक्टरचं वेटेज हे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे आपला जो पोर्टफोलिओ आहे त्यामध्ये पण फायनान्स सेक्टरच्या कंपन्या असणं हे आवश्यक आहे. आपण बजाज फायनान्स ही कंपनी नेहमी डिस्कस करतच असतो, पण आज एक वेगळी आणि चांगला कॉम्बिनेशन असलेली कंपनीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तसंच येणारा काळ हा ग्रीन एनर्जीसाठी, रिन्युएबल एनर्जीसाठी महत्त्वाचा आहे. या सेक्टरमध्ये ग्रोथ आत्ता स्टार्ट झाली आहे आणि पुढे ह्या सेक्टरमध्ये भरपूर ग्रोथ येणार आहे. तर आज आपण जी कंपनी बघणार आहोत ती फायनान्स सेक्टरशी रिलेटेड आहे आणि ती रिन्युएबल एनर्जीशी पण रिलेटेड आहे. म्हणजे एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. प्लस गव्हर्नमेंटची जी सिक्युरिटी आहे ती पण ह्या कंपनीसोबत आहे. कसं तर ते आपण पुढे बघूया. तसेच या कंपनीने कालच आपले Q4चे रिझल्ट अनाऊन्स केले आहेत. त्या रिझल्टबद्दल, कंपनीच्या ग्रोथबद्दलही आपण बघूया. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीबद्दल डिस्कस करणार आहोत त्याचं नाव आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, म्हणजे इरिडा. शॉर्ट फॉर्म जर आपण याचं बघायचं झालं तर इथे दिसू शकतो इरिडा. ही एक मिनीरत्न कंपनी आहे, PSU आहे, सरकारी कंपनी. जनरली आपण सरकारी कंपनी डिस्कस करत नाही कारण की त्यामध्ये ग्रोथ थोडी कमी असते, पण काही चांगल्या कंपन्या आहेत जसं IRCTC आहे जी चांगली ग्रोथ देते. तर ही रिसेंटली लिस्ट झालेली कंपनी आहे इरिडा. ही पुढे जाऊन चांगला ग्रोथ देऊ शकते असं वाटतं, म्हणून आज आपण हे डिस्कस करणार आहोत. तर ही कंपनी काय करते बघूया. आपण इथे बघू शकता मित्रांनो की 1987ला कंपनी उभारली होती आणि ही एक मिनीरत्न कंपनी आहे. ही कंपनी काय करते की फायनान्शियल असिस्टंट देते, म्हणजे पैसे पुरवते. कोणाला, कशासाठी तर डेव्हलपमेंट, प्रमोटिंग आणि कशासाठी तर रिन्युएबल एनर्जीचे जे प्रोजेक्ट आहेत आणि एनर्जी इफिशियन्सी आहे हे वाढवण्यासाठी. आपण इथे खाली बघू शकता, इथे लिहिलेलं आहे की कंपनीकडे फायनान्शियल प्रोडक्ट भरपूर आहेत आणि या रिलेटेड सर्व्हिस आहे, ज्यामुळे पुढे जाऊन कंपनी जे म्हणजे पॉवर जनरेशनचे सेक्टर आहेत, जसं इथं सोलर पॉवर, विंड पॉवर, हायड्रो पॉवर, ट्रान्समिशन, त्यानंतर बायोमास आणि इथे ग्रीन मोबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. तर या सगळ्या गोष्टींना कंपनी लोन प्रोव्हाइड करते. म्हणजे ही फायनान्स कंपनी आहे आणि ती फक्त रिन्युएबल सेक्टरला आपले लोन देत असते. त्यामुळे रिन्युएबल सेक्टरमध्ये जर ग्रोथ झाली तर ह्या कंपनीला नक्कीच फायदा भेटेल आणि फायनान्स कंपनी असल्यामुळे आपल्याकडे ही असायलाच पाहिजे. प्लस ही सरकारी कंपनी असल्यामुळे आपल्याला एक सिक्युरिटी पण भेटेल. आपण इथे बघू शकता खाली की जे कंपनीचे NPA आहेत, ग्रॉस NPA आणि नेट NPA. NPA म्हणजे जे पैसे कंपनीने दिले आणि बुडाले त्यांना म्हणतात NPA. तर असे पहिले 8.7% NPA होता, तो कमी जाऊन 5.21% आला, त्यानंतर 3.21% झाला. जर नेट NPA बघितलं तर याच्यामध्ये पण पहिले 5 होतं, नंतर 3 झालं आणि आता 1.66% मागच्या फायनान्शियल इयरला होतं. ह्या फायनान्शियल इयरमध्ये ते अजूनही कमी झालेत, ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. तर ही कंपनीचे जे NPA आहेत ते पण कमी आहेत. त्यानंतर आपण जर पुढे कंपनीबद्दल अजून माहिती घेतली तर आपण इथे बघू शकता क्वार्टरली रिझल्ट. रेव्हेन्यू कंपनी चांगला वाढवते आहे आपला, 1143, 1177, 1200 आणि 1391. त्यानंतर जर नेट प्रॉफिट जर क्वार्टरली बघितलं आपण तर 201, 254 वाढत 337पर्यंत हे गेलेलं आहे. जर ॲन्युअल परफॉर्मन्स आपण बघितलं, आता कंपनीचे पूर्ण डिटेल्स अवेलेबल नाही आहेत, पण जे मागच्या 4 वर्षाचे आहेत त्यामध्ये आपण बघू शकतो की 2000 होता, त्यानंतर 2300 झाला, 2600 झाला, 2800, 3400, तर कंटिन्युअस ग्रोथ होत आहे आणि ह्यावेळेस तर 5000च्या जवळजवळ पोहोचलेला आहे. नेट प्रॉफिट आपण बघितलं तर 250, 215, 346 असं करत करत 1200पर्यंत हे प्रॉफिट जाऊन पोहोचलेले आहेत. जर पर्सेंटेजमध्ये आपण ग्रोथ बघितली तर आपण इथं बघू शकता की ग्रोथ ही चांगली आहे. रेव्हेन्यूमध्ये पण जवळजवळ 20%पेक्षा ग्रोथ आहे आणि प्रॉफिटमध्ये तर ही अजूनच चांगली ग्रोथ आहे. 5% 34, 3% 53 आणि 45% एका वर्षाची ग्रोथ आहे. स्टॉक प्राईस CAGR तुम्हाला इथे दिसणार नाहीत मित्रांनो, कारण की कंपनी ही रिसेंटली लिस्ट झाली आहे, त्यामुळे इथे CAGR दिसणार नाहीत. त्यानंतर जर पुढे जाऊन आपण बघितलं तर जशी ही फायनान्स कंपनी आहे तर आपण याच्यामध्ये बॉरोइंग्स बघणार नाही, म्हणजे जे कर्ज आहे
कर्ज तुम्हाला इथे 50,000 कर्ज दिसेल, पण जनरली फायनान्स कंपन्यामध्ये कर्ज हे बघत नसतात, कारण की कर्ज हे असतंच. रिझर्व जर बघितले तर 5,000 झालेत, जे पहिले 1,800 जवळ होते ते आता 5,800पर्यंत पोहोचलेले आहेत. जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर आपण बघू शकता की प्रमोटरमध्ये 75% हे सरकारकडे आहेत, आणि DIने पण FI आणि DIने पण आपला स्टॉक घेतलेला आहे. लूज हँड म्हणजे पब्लिक 22% आहे यामध्ये. आपण जर ॲन्युअल बघितले कंपनीचे रिझल्ट तर आपण इथे बघू शकता की रेव्हेन्यू हा कंटिन्यूअस वाढत आहे, त्याच्या मागे मागे प्रॉफिट पण हे कंटिन्यूअस वाढत आहे. तर ही ग्रोथ जी आहे या सेक्टरमध्ये चांगली आहे. म्हणजे फायनान्स आणि रिन्युएबल एनर्जीचे दोन चांगले कॉम्बिनेशनची ही कंपनी आहे. या कंपनीचे आपण Q4चे रिझल्ट आता बघूया. आपण इथे Q4चे रिझल्ट बघू शकता की इरेडाने Q4चे रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट हा 44% वाढलेला आहे इयर ऑन इयर. तर NPA हे 1%पेक्षाही कमी आहेत. आपण जर बघितलं असेल तर 2023चे NPA हे 1.66% होते, ते आता 1%पेक्षा पण खाली आलेले आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. आपण इथे खाली बघू शकता की कंपनीने नेट प्रॉफिट क्वार्टरली जर बघितला तर 337 करोड रुपयाचा झालेला आहे, आणि ही इयर ऑन इयर तर 33% प्रॉफिट हा वाढलेला आहे. आणि जर क्वार्टर ऑन क्वार्टर बघायचं झालं आपण, म्हणजे 33% कशावरून 253वरून हा 337 झाला, म्हणजे 33% वाढ झालेली आहे. जर आपण पुढे आर्टिकलमध्ये बघितलं तर आपण दिसू शकतं की इथे कंपनीने आपले नंबर अनाऊन्स केलेले आहेत. कशासाठी? जे मार्चमध्ये क्वार्टर एंड झालं त्यासाठी, आणि मार्चमध्ये क्वार्टर एंड झालं त्यामुळे जे फायनान्शियल इयर 23-24 आहे ते पण संपलं, त्यामुळे त्याचे पण नंबर आपण म्हणजे एकत्र करून बघणार आहोत. जर क्वार्टरसाठी आपण नंबर बघितले फक्त चौथ्या क्वार्टरसाठी तर हे 337 होते, ज्यामध्ये 33%ची ग्रोथ झाली होती कंपनीमध्ये. आणि जर हे आपण पूर्ण इयरसाठी बघितलं फायनान्शियल इयरसाठी तर 23-24मध्ये हे 1252 करोडचं प्रॉफिट झालेलं आहे. आणि जर 22-23मध्ये जे प्रॉफिट होतं त्यापेक्षा 44%ची ग्रोथ पूर्ण इयरमध्ये कंपनीला झालेली आहे. आणि जे 1.66%चा NPA होता, आपण इथे खाली बघू शकता त्यांनी लिहिलेलं आहे की मागच्या वर्षी जो फायनान्शियल इयर 22-23मध्ये 1.66चा NPA होता, जो की आपण बघितला आधी, तो आता 0.99%वर आलेला आहे, म्हणजे 1%पेक्षाही कमी NPA झालेला आहे. तर ही एक चांगली प्रकारची गोष्ट आहे, कारण की जो पैसा बुडत होता कंपनीचा त्याचं पर्सेंटेज आता कमी होत आहे, त्यामुळे कंपनीला त्याचा फायदा होईल. आपण इथे बघू शकता की कंपनीचे रेकॉर्ड हे जे प्रॉफिट आहेत ते रेकॉर्ड हायवर पोचलेले आहेत. 44%ची चांगली ग्रोथ झालेली आहे. 0.99% NPA असल्यामुळे जे ॲसेट आहेत त्याच्यामध्ये चांगली म्हणजे हे चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत. आपण इथे बघू शकता की ज्यांची लोन बुक आहे, लोन बुकमध्ये पण चांगली ग्रोथ आहे 26%. आपण पर्सेंटेजमध्येच ग्रोथ बघूयात, कारण की आकडेवारी बघण्यात तसाही काही अर्थ नाही आहे. पर्सेंटेजमध्ये ग्रोथ 26%ची म्हणजे चांगली आहे. त्याच्यानंतर जर लोन सँक्शन आणि डिस्बर्समेंटचं जर पर्सेंटेज बघितलं तर हे लोन सँक्शनचं 14%ने वाढलं आहे, आणि डिस्बर्समेंट ही जवळजवळ 16%नी वाढलेली आहे. जर आपण टेक अवे बघितले म्हणजे मेन पॉईंट काय आहेत 5 जर बघितले तर आपण इथे बघू शकता. परत सांगितलेलं आहे इथे की जे प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे हा 66%नी वाढलेला आहे, आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स जर बघितला आपण क्वार्टरचा तर हा 337 करोड झालेला आहे, जो की 33%नी वाढलेला आहे मागच्या फायनान्शियल इयरच्या चौथ्या क्वार्टरपेक्षा. नंतर जर आपण पुढे अजून बघितलं तर आपण इथे बघू शकता की लोन सँक्शन जी आहे ह्यावेळेस 23,400 करोड रुपयाचं लोन सँक्शन झालेलं आहे. मागच्या वर्षीच्या क्वार्टरमध्ये Q4 ऑफ फायनान्शियल 23मध्ये हे 11,796 करोड होतं. म्हणजे किती ग्रोथ झाली आहे? 98%ची भरभरून ग्रोथ झालेली आहे लोन सँक्शनमध्ये. म्हणजे हे सँक्शन झालेले लोन पुढे जाऊन डिस्बर्स होतील, आणि त्याच्यामुळे जे कंपनीला व्याज भेटेल त्याचा कंपनीला नक्कीच फायदा होईल. आपण जर इथे बघितलं तर डिस्बर्समेंटमध्ये पण चांगली ग्रोथ दिसत आहे. सँक्शन झालेले लोन जे डिस्बर्स होतात तर मागच्या क्वार्टरमध्ये 12,800 जवळजवळ 70 करोड रुपयाचे लोन झालेले डिस्बर्स, जे की 13%नी जास्त आहेत. पुढे जर आपण कंपनीची नेटवर्थ बघितली म्हणजे जे आपण व्हॅल्युएशन म्हणतो आपलं कंपनीचं, तर टोटल कंपनीचं आता मार्केट कॅपिटल आहे 8,500. हे जेव्हा कंपनी
मागच्या वर्षीच्या क्वार्टरमध्ये होती तर ते 5,900 करोडपर्यंत होतं. जर आपण कंपनीचे चेअरमॅन अँड मॅनेजिंग डायरेक्टरबद्दल बोलणं ऐकलं तर ते इथे म्हणतात की त्यांना आनंद झालेला आहे. कंपनीचे जे फायनान्शियल रिझल्ट आले ते खूप चांगलेले आहेत आणि कंपनी ही पुढे जाऊन रिन्युएबल एनर्जीचे जे सोल्युशन आहेत, ज्यांचे प्रोजेक्ट आहेत, त्यांना पुढे जाऊन हे चांगलं काम देईल. त्यानंतर जर आपण बघितलं की आता ही कंपनीचं टेक्निकल चार्टबद्दल आपण बघूयात. आपण मित्रांनो इथे बघू शकता, हा इरिडाचा 1 डेचा चार्ट आहे. कंपनी ही डिसेंबर 2023ला लिस्ट झाली होती. तिथून कंपनीने खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत आणि आपण इथे बघू शकता की कंपनी ही सध्या 160वर ट्रेड करत आहे. आणि जर सपोर्ट बघितला तर हा 150ला एक सपोर्ट आहे कंपनीला. मागच्या वेळेस पण इथे एक सपोर्ट घेतला होता, इथे एकदा सपोर्ट घेतला होता, पण नंतर तो ब्रेकडाऊन झाला आणि पुढे एक 125चा एक सपोर्ट आहे. पण सध्या कंपनीचे जे रिझल्ट बघता ते इथे कंपनी येणार नाही असं वाटतं. पण 150चा सपोर्ट जर कंपनीने घेतला तर आपण त्याचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. जर आपण कंपनीमध्ये डिस्काउंट बघितला तर आपण इथे बघू शकता की जवळजवळ 18% डिस्काउंट असेल. जर जवळचा जो हाय होता 180च्या वर गेली होती कंपनी, तिथून जर डिस्काउंट बघितला तर जर 150ला कंपनी आली तर 18% डिस्काउंट आपल्याला भेटेल. आणि तोच जर डिस्काउंट आपण ऑल टाईम हायवरून जर बघितला तर आपण इथे बघू शकता की ऑल टाईम हायवरून जर आपण 150-150पर्यंत प्राईस येणार आली तर आपल्याला जवळजवळ 30%चा डिस्काउंट भेटेल. तर मित्रांनो, ही एक चांगली कंपनी आहे, सध्या डिस्काउंटवरही उपलब्ध आहे. 150चा सपोर्ट कंपनी घेऊ शकते. त्यामुळे तुम्ही आपली ऑर्डर तयार ठेवावी. 150 किंवा 151वर तुम्ही ऑर्डर टाकून या कंपनीत गुंतवणूक करू शकता. कारण की फायनान्स, रिन्युएबल एनर्जी आणि सरकारी जे गॅरंटी असते, म्हणजे कंपनी कधी बुडणार नाही, सरकारचा नेहमी सपोर्ट राहील, ती जी एक सुरक्षा प्रदान केलेली आहे सरकारने. तर या तिन्ही गोष्टींचा फायदा तुम्ही उचलू शकता. कंपनी चांगली दिसत आहे. कंपनी सध्या रिसेंटली लिस्ट झालेली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा एकदा अभ्यास करावा. तुम्हाला कंपनी चांगली वाटत असेल तर सुरुवातीला छोटी गुंतवणूक करावी आणि जशी जशी कंपनी तुम्हाला समजायला लागेल आणि तुमचा स्टडी कंपनीवर वाढेल, त्यानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवू शकता. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.